नमस्कार। IIT बॉम्बे येथील प्रोफेसर गणेश रामकृष्णन यांनी अँड्रॉइड फोनवर चालणारे लोकविद्या ॲप विकसित केलेले आहे। या ॲपचा उपयोग करून आम्ही बायोगॅस संबंधी व्हिडिओज तयार केले आहेत। लोकविद्या ॲप म्हणजे आपण स्वतः या ॲपमध्ये व्हिडिओ बनवू शकतो व दुसऱ्यांनी बनविलेले व्हिडिओ पाहूही शकतो। या ॲपचा उपयोग करून वाडा येथे बायोगॅसचा प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे। फेरोसिमेंट तंत्रज्ञानावर आधारित 2 घनमीटरचा पहिला बायोगॅस आम्ही गारगाव येथील एकल स्वावलंबन ट्रस्ट, तालुका वाडा, जिल्हा पालघर येथे 25 एप्रिल 2016 रोजी बांधला। फेरोसिमेंटने बांधलेल्या बायोगॅसचे फायदे काय आहेत, त्यासाठी किती खर्च येतो, सरकारी अनुदान किती मिळते व त्यासाठी काय कागदपत्र लागतात, तसे बायोगॅस बांधायला कुठले साहित्य पाहिजे, कशाप्रकारे बांधावा लागतो, बायोगॅस बांधल्यानंतर त्याची देखभाल कशाप्रकारे घ्यावी लागते, या सगळ्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन IIT बॉम्बेने लोकविद्या ॲपमध्ये व्हिडिओ तयार केले। या ॲपद्वारे बनविलेला व्हिडिओचा फायदा म्हणजे ज्या गवंड्यांना बांधकामाबद्दल थोडे ज्ञान आहे तो गवंडी हे व्हिडिओ बघून बायोगॅस बांधू शकतो। या ॲपचा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण हे व्हिडिओ ऑफलाईनसुद्धा बघू शकतो। अशा प्रकारचा पहिला प्रयोग गारगाव येथील सुरेश यांनी यशस्वीपणे पूर्ण केला। सुरेश यांना बांधकामाबद्दल थोडी माहिती होती। लोकविद्या ॲपमधील व्हिडिओ बघून सुरेशनी फेरोसिमेंटचा बायोगॅस 4 दिवसामध्ये पूर्ण केला। बायोगॅस सुरू व्हायला 17 ते 20 दिवस लागतात। जेव्हा बायोगॅस सुरू झाला त्यावेळेस कमी क्षमतेची ज्योत जळत होती। त्यासाठी आम्ही कुठल्या चुका झाल्यात हे शोधून काढल्या व त्यावर कशाप्रकारे खबरदारी घ्यावी, बायोगॅस बांधताना व नंतरही कुठल्या चुका करू नयेत यावर आधारित एक नवा व्हिडिओ या ॲपमध्ये तयार केला। जेव्हा बायोगॅस पूर्ण क्षमतेच्या ज्योतीने सुरू झाला तेव्हा सुरेश यांचे कुटुंब तसेच आणखी एक कुटुंब या बायोगॅसचा उपयोग करू लागलेत। हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आजूबाजूच्या गावातील लोकांना पण याचा लाभ व्हावा यासाठी एक प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केला गेला। त्यासाठी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, ग्रामसेवक, सरपंच, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी आदी उपस्थित होते। प्रात्यक्षिक कार्यक्रम बघून बायोगॅस बांधण्यासाठी इच्छुक लाभार्थी तसेच तंत्रज्ञान शिकण्यासाठी गवंड्यांचा संच तयार झाला। दाहे केशवली, तालुका वाडा येथे प्रशिक्षित झालेल्या गवंड्यांनी लोकविद्या ॲपच्या मदतीने बायोगॅस बांधला। बायोगॅस बांधताना आम्हाला काही अडचणी आल्या। उदाहरणार्थ साहित्यांची उपलब्धता नव्हती, वाळूचा दर्जा कमी प्रतीचा होता। ज्या ठिकाणी काम सुरू होते तिथपर्यंत पोहोचणे फार अडचणीचे होते, कारण दाहे हे गाव फार आतल्या भागात आहे। स्वतःच्या वाहनाने जाणे हा योग्य पर्याय होता। तसेच मोबाईलच्या रेंजची पण समस्या होती। तरीसुद्धा लोकविद्या ॲप आपण ऑफलाईन बघू शकत असल्यामुळे याची खूप महत्त्वाची मदत झाली। अशा प्रकारे समस्यांवर मात करून दाहे येथील बायोगॅस पूर्ण झाला। आशा आहे की लोकविद्या ॲपचा उपयोग करून फेरोसिमेंट तंत्रज्ञानाने बनविलेले 150 बायोगॅस आणि 50 पाण्याच्या टाक्या पालघर जिल्ह्यामध्ये बांधल्या जातील। धन्यवाद।